थोरलं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौ वीणा आणि प्रशांत सावंत. नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा नमस्कार. पुन्हा नमस्कार. कारण मी खूप घाबरलेलो आहे. पोलीस आहेत, पोलीस आपल्या बरोबर. जरा काही चुका केल्या ना साबळे जेलमध्येच डायरेक्टली. पण बायकोला नीट यांचे प्रश्न मी विचारले पाहिजे. मी थोडासा घाबरू नये. खरंच कडक आहेत का स्वभावानं? नाही, अजिबात नाहीये. कसा आहे त्यांचा स्वभाव? खूप म्हणजे शांत आहेत, मनमिळावू आहे, बर. पण कडक अजिबात नाहीये. सगळ्यांना असं वाटतं, खूप जणांना. मी बाकी पण मैत्रिणी राहिले की पोलीस आहेत तर खूप जण घाबरतात, हा, पण तसा स्वभाव त्यांचा नाहीये. पण जेव्हा लग्न ठरलं तेव्हा तुम्हाला भीती नाही वाटली की हा, सुरुवातीला तर नक्कीच वाटली मला भीती. कारण आमच्या घरात तरी पोलीस खात्यात असलेल्या यांना घराण्यात पहिल्यांदाच दिलं होतं, त्याच्यामुळे थोडीफार भीती वाटलेली. मग आता सुद्धा कधी टेन्शन असतं का कामावर जातात तेव्हा? काही तसं टेन्शन नसतं, पण काही कारणास्तव अचानक फोन आला साहेबांचा आणि गेले तर कधी कधी असं भीती वाटते, कारण लेट होतो कधी कधी. अच्छा, यांचा स्वभाव कसा वाटला तुम्हाला? स्वभाव मन मिळावू आहे आणि सगळ्यांना समजून घेणं वगैरे हे तिचं वैशिष्ट्य आहे तिचं. बर. तर लग्नामध्ये आमचं पहिल्यांदा नवीन लग्न झालेलं, आम्ही गावी गेलेलो त्यावेळी. आमचं गाव आमचं खेडेगाव आहे आणि त्याच्यावेळी तिची पाणी भर तिला काय सवय नाही अशी, म्हणजे कारण नळाने भरणं माहित होतं किंवा आमच्या साईडला प्रकार विहिरीतनं अन्न आणि ते घेऊन ते पाणी शेंदायचं. कमरेवरून घेऊन येताना आम्ही त्याचा फोटो काढलेला. हसणं म्हणजे पहिल्यांदा फोटो काढलेला म्हणजे घरातल्याने. का बरं? पहिल्यांदाच असा म्हणजे ती बोली माझ्या आयुष्यातला तो पहिला प्रकार. अच्छा अच्छा. कमरेवरनं हांडा घेऊन येणं. मग आता होतं का होतं? आता करतो आता काय म्हणा, सगळ्या सोयी सुविधा आहेत. सोयी सुविधा आहे त्याची गोष्ट. त्यावेळी ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी 6 वर्षापूर्वी. अच्छा. मग आता एक छानस आपल्याला राऊंड खेळायचं बरं का. काही कार्ड्स मी आतमध्ये लपवून ठेवलेली आहेत, ती तुम्हाला शोधायची आहेत. ती मदत तेच तुम्हाला जास्त करतील, म्हणजे आयडिया ते सांगतील, मदत नाही करू शकत. कारण पोलीस म्हटल्यावरती चोर कसा शोधायचा त्यांना माहिती. तशी कार्ड तुम्ही शोधा, तुम्हाला बक्षीसं मिळवत. शुभेच्छा. खेळूया शोध मोहीम. थोरल्या वहिनींना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि आता बघूयात पहिला क्लू काय आहे. मिस्टरांनी आणलेली घरातली सगळ्यात जुनी वस्तू. वेळ सुरू होते आता. लवकर पटापट शोधा, वेळ कमी आहे तुमच्याकडे. वेळ संपली. या फ्रीज. ओह शिट. तिकडेच ठेवलं होतं. पुढचं शोधाचं पटकन. हा पदार्थ सर्वजण खातात पण मुलगी सृष्टी खात नाही. वेळ सुरू होते आता. शोधा लवकर पटापट. बरोबर शोधलं. कुठे होतं ते? ऑरेंज खात नाही. ऑरेंज, संत्री खात नाही. फ्रीजमध्ये. दोन पैकी एक कार्ड तुम्ही बरोबर शोधलं. आता बघूयात याच्यामध्ये बक्षीस काय आहे. तुम्हाला मिळतं एअरटाईट कंटेनर. अभिनंदन. धाकटं कुटुंब आता आपल्या सोबत आहे. सौ समीना आणि सचिन सावंत. नमस्कार. नमस्कार. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुमचा बघण्याचा कार्यक्रम कसा झाला? बघण्याचा कार्यक्रम म्हणजे ऍक्च्युली माझ्या आत्ते बहिणीचं लग्न होतं. अच्छा. त्यावेळी मी हिला पहिल्यांदा बघितलेलं. त्या तिकडे लग्नातच पाहिलं होतं? लग्नातच पाहिलेलं. तिच्या अगोदर तिला फार क्वचित बघितलं, पण त्या लग्नात तिला पहिल्यांदा बघितलं. तेव्हाच आवडल्या? हा, त्यावेळी ती आवडली. आणि त्यानंतर मग मी माझ्या घरातल्या आई वडिलांना, भावाला सांगितलं की मला ही मुलगी आवडली, कारण की ते माझ्या लग्नाच्या शोधातच होते. तर बोलले की ठीक आहे चालेल, मग आपण बघू. लव्ह मॅरेज म्हणजे थोडक्यात. तेव्हा आवडलेली. नंतर मग घरातल्यानी अरेंजच केलं, पण त्यावेळी आमचं बोलणं नव्हतं. अरेंज लव्ह. अरेंज लव्ह, हा असं बोलू शकतो. तुम्हाला आवडले होते का? बघितलं? सुरुवातीला तरी नव्हते, कारण की लग्नानंतर आम्ही फक्त जास्त ओळख अशी होती. पण फोनवरती बोलणं वगैरे कधीतरी व्हायचं. अच्छा. तर फोनवरती बोलता बोलता एखाद्या माणसाबद्दल, व्यक्तीबद्दल थोडंफार कळतं, तसं मला कळलं आणि नंतर माझी सुद्धा आवड वाढली. आवड वाढत गेली, नंतर फोन वाढत गेले, फोनवाल्यांचं बिल वाढत गेलं आणि मग नंतर लग्न झालं. मग ते न्यूज चॅनल मध्ये नोकरी करतात, म्हणजे कॅमेरामन आहेत. मग तुम्हाला तिकडे मोठ्या दिरांचं पण असतं, थोडं रिस्क असते. मग इकडे पण तुम्हाला टेन्शन असतं का? असतं टेन्शन, तसं असतं, पण माहिती आहे की काम आहे, व्यवस्थित करणार आहे. अच्छा. आणि न्यूज चॅनलमध्ये काम करण्यामध्ये सगळ्यांना संधी अशी भेटत नाही. बरोबर. त्यासाठी खूप प्रयत्न सुद्धा करावे लागतात आणि ते त्यांनी केले सुद्धा प्रयत्न. आणि चांगल्या प्रकारे त्यांचं नाव आहे न्यूज चॅनलमध्ये, त्यांचं काम चांगलं आहे. पण तुम्हाला वेळ मिळतो का त्यांच्याशी तेवढा? मग नाही, खूप कमी.
संडे सुद्धा म्हटलं की मला सुट्टी असली की त्यांना सुट्टी नसते. अरे चा. त्याच्यामुळे मी घरीच असतं आणि कधीतरी आमचं फिरणं असलं. आता लग्नानंतर आम्ही फक्त आउट ऑफ स्टेशन म्हणजे नैनितालला हनुमूनला गेलेलो. त्यानंतर अद्याप कुठेही मग कुठली नाही. इच्छा आहे का की त्यांनी आता पूर्ण करावी, कुठेतरी घेऊन जावं अशी इच्छा आहे का? होम मिनिस्टरच्या निमित्तानं बोला. इच्छा मीन्स पुन्हा एकदा हनुमान, जर फर्स्ट हनीमून झाला तर सेकंड हनीमून पुन्हा एकदा. ही छान इच्छा आहे. तर तुम्ही नक्कीच सेकंड हनीमूनला घेऊन जा त्यांना लवकरात लवकर. खूप छान तुम्ही गप्पा मारल्यात. आता एक छानसा राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलेत, तुम्हाला शोधायचे आहेत, बक्षिस आहेत, जिंका. खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाई तयार ना? हो. पटापट शोधा. पहिला क्लू आहे, तुमच्या जाऊबाईंना हा पदार्थ खूप आवडतो. वेळ सुरू होते आता. शोधा पटकन. वेळ संपली. या. तुमच्या कष्टाचं चीज नाही झालं. चीज आवडतं त्यांना, चीज. तिकडे ठेवलं होतं आम्ही. पुढचं शोधा पटकन आता. एक असा पदार्थ बनवायला लागणारा जिन्नस जो फक्त तुमच्या जाऊबाई आणि सासूबाईच बनवतात. वेळ सुरू होते आता. पटकन शोधा. हा, काय बनवतात? पटकन शोधा. वेळ संपली. या. पण नाही. सॉरी, मला म्हणूच नका, तुमचं बक्षीस गेलं त्याच्यामुळे. केक बनवतात ना जाऊबाई आणि सासूबाई, मग बेकिंग पावडर लागते, त्याच्यामध्ये ठेवलं होतं. बरं, काही हरकत नाही, तुम्हाला देतोय मी यांच्यातर्फे आणि माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता खेळामध्ये बोनस द्यायची वेळ आली आहे. अरेच्या, नाव लिहिले ऑलरेडी याच्यामध्ये. कुणाचं असेल माहितीये का तुम्हाला? नाही, कोणाचंच नाही, कोरं कार्ड आहे आत्ताशी. तर आता सासूबाई नाव लिहिणार आहेत. हे घ्या सासूबाई, तुम्ही दोघींपैकी एकीचं नाव लिहू शकता. खेळामध्ये सापशिडीतली शिडी आहे ती कोणाला तरी एकीला देऊ शकता तुम्ही. आणि आता तुम्ही ठरवा ती शिडी कुणाला मिळणार.